नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का की आरोग्य क्षेत्रामध्ये एक नवीन औषध आहे मधुमेह नियंत्रणासाठी. एकदम पेशंटना जसं पाहिजे असतं औषध अगदी तसंच त्या औषधाने वजन देखील अगदी झटपट कमी होतं. व्यायाम पण जास्त काही करायला लागत नाही. अमेरिकेत या औषधाला सेलिब्रिटी वेट लॉस पिल असं देखील म्हणतात. कारण इलॉन मस्कपासून ते ऑप्रा विन्फ्रेपर्यंत बरीच लोक हे औषध घेऊन आधीपेक्षा सडपातळ झाले. ते औषध आहे सेमाग्लुटाईड. हे औषध इंजेक्शन आणि गोळी या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. यातलं इंजेक्शनसारखं घ्यायचं जे औषध आहे त्याचं ब्रँड नेम आहे ओझेम्पिक आणि गोळी स्वरूपात जे औषध आहे त्याचं नाव आहे रायबेन्सस. गोळी तर भारतात देखील उपलब्ध आहे. हे औषध घेऊन सर्वप्रथम आपली भूक कमी होते. भूक कमी झाल्याने वजन झपाट्याने कमी होतं आणि त्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि पर्यायाने मधुमेही व्यक्तींमधली ब्लड शुगर कमी व्हायला मदत होते. किती छान आहे नाही का? तर हे सेमीग्लुटाईड नावाचं औषध शरीरात GLP-1 या नावाच्या हॉर्मोनसारखं काम करतं. GLP-1 म्हणजेच ग्लुकागॉन लाईक पेप्टाईड 1. हा आपलं पचन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. हा हॉर्मोन भूक कमी करतो, इन्सुलिन रिलीज वाढवतो, सोबत ग्लुकागॉन हॉर्मोन देखील कमी करतो. तसंच गॅस्ट्रिक एम्प्टिंग स्लो करतो. गॅस्ट्रिक एम्प्टिंग म्हणजे अन्नाचा पोटातून आतड्यांकडे जाण्याचा स्पीड. याचा एकत्रित परिणाम म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण हे देखील कमी होतं. तरीही एक फार्मासिस्ट म्हणून माझ्या मते हे औषध तितकंसं सर्वांसाठी फायदेशीर नाहीच. एक तर याचे साईड इफेक्ट आहेतच, तुम्हाला ते इंटरनेटवर मिळतील आणि काही कमतरता देखील आहेत यात. जसं की जर आपण औषध घेणं थांबवलं की पुन्हा कमी झालेली भूक वाढते, सोबत वजन वाढतं आणि ब्लड शुगर देखील वाढते. आणि दुर्लक्षित न करता येणारा आणि भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे याची किंमत. भारतात हे औषध फक्त 10 गोळ्यांसाठी जवळपास 2,500 ते 3,000 रुपये एवढ्या किमतीत उपलब्ध आहे. पण प्रश्न असा आहे की आपण GLP-1 हॉर्मोन नैसर्गिकरित्या वाढवू शकतो का? तर त्यावरचं उत्तर आहे की हो, अगदी नक्की. आज आपण सेमीग्लुटाईड औषधाच्या नॅचरल व्हर्जनबद्दल म्हणजेच फायबर्सबद्दल जाणून घेऊ की सोल्युबल फायबर्स कसं GLP-1 या हॉर्मोनला मॅनेज करतं आणि त्याद्वारे स्थूलता आणि त्याच्याशी संबंधित इतर मेटाबॉलिक डिसऑर्डर जसं की मधुमेह, फॅटी लिव्हर हे देखील मॅनेज करता येतात. तर पहा, जेव्हा आपण सोल्युबल फायबर्स असलेले फळ किंवा भाज्या खातो तेव्हा हे फायबर्स पोटात गेल्यावर पाण्याच्या संपर्कात आल्यावर फुगतात, स्वेल होतात आणि एक जेलसारखा पदार्थ तयार करतात. त्याद्वारे स्टमक व्हॉल्यूम वाढतो. त्यामुळे पचनाचं स्पीड देखील कमी होतं आणि शुगर ॲब्झॉर्प्शन ते स्लो होतं. त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत अगदी झटकन वाढ होत नाही, म्हणजेच शार्प ब्लड शुगर स्पाईक दिसत नाही. तर पुढचा प्रश्न असा आहे की या फायबर्समुळे GLP-1 हॉर्मोनची लेवल कशी काय वाढते? तर सोल्युबल फायबर्स आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये म्हणजेच कोलॉनमध्ये गेल्यानंतर तेथील बॅक्टेरिया म्हणजेच गट मायक्रो ऑर्गॅनिझम फायबरला फर्मेंट करतात. म्हणजेच हे फायबर त्या गट मायक्रो ऑर्गॅनिझमचे खाद्य बनतं, ज्यामुळे फायबर हे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्समध्ये रूपांतरित होतात. आता या शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्समुळे GLP-1चं सिक्रेशन वाढतं, यामुळे भूक मंदावते, कमी खाण्यातच पोट भरल्यासारखं वाटतं. पर्यायानं आपलं खाणं देखील कमी होतं आणि त्याद्वारे कार्बोहायड्रेट आणि कॅलरी कमी प्रमाणामध्ये पोटात जातात आणि अल्टिमेटली रक्तातील साखरेचं नियंत्रण होतं. आता सेमाग्लुटाईड हे औषध GLP-1 सारखी ॲक्टिव्हिटी दाखवतो. फक्त औषधाचा डोस आपण नियंत्रित करू शकत असल्याने GLP-1चे प्रमाण किती जलद वाढवायचं हे आपण नियंत्रित करू शकतो आणि यामुळे वजन आणि रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने नियंत्रित करण्यासाठी मदत होते. दुसरीकडे हाय फायबर डाएटमुळे नैसर्गिकपणे समान फायदे मिळतात, हे सुद्धा कुठल्याही साईड इफेक्ट किंवा अधिकच्या जास्त खर्चाशिवाय. आपल्याला माहितीच असेल की कच्चा फणस हा सोल्युबल फायबरचा एक उत्कृष्ट सोर्स आहे. आम्ही जॅकफ्रूट डेली या ब्रँडद्वारे कच्च्या फणसाचे पावडरमध्ये रूपांतरित केले आहे. तर कच्च्या फणसाच्या पावडरमुळे देखील GLP-1ची पातळी सुधारू शकते का? तर उत्तर आहे हो. कच्चा फणस हा डायटरी फायबरने समृद्ध आहे. त्यापासून बनवलेल्या पावडरचा आपल्या आहारात समावेश करून GLP-1 सिक्रेशन वाढवता येऊ शकतं, अन्नाचं पचन सुधारता येऊ शकतं आणि वेट मॅनेजमेंटमध्ये पण मदत होते. फणस पावडरला न्यूट्रल चव असल्याने आहारात विविध प्रकारे वापरता येतं आणि आपल्या चपाती किंवा भाकरीसाठी लागणाऱ्या गहू किंवा तांदळाच्या पिठात देखील हे मिक्स करता येईल. मला असं वाटतंय की डॉक्टर्स आणि आहारतज्ञ
आपल्या पेशंटना या महागड्या सेमिग्लुटाइडसारख्या औषधाऐवजी आहारात फायबरचा अधिक वापर करण्याविषयी, म्हणजेच आहारात कच्च्या फणसाचा वापर करण्याविषयी अगदी निसंकोचपणे सुचवू शकतात. कारण कच्चा फणस हा एक नैसर्गिक आणि खर्च कमी करणारा उपाय आहे, ज्यामुळे आपला आहार आणि त्याच्याशी संबंधित आजार सुधारता येतो. तर कच्च्या फणसाची पावडर रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित करण्यामध्ये, अधिक काळ पोट भरलेलं ठेवण्यामध्ये आणि डायजेशन सुधारण्यामध्ये देखील मदत करते. त्याद्वारे जास्त वजन आणि मेटाबॉलिक विकारांपासून संरक्षण करण्यासाठी अगदी जास्त मदत होते. आणि कच्च्या फणसातील फायबरचे हे फायदे वैज्ञानिकदृष्ट्या देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध झालेली आहे. तर ही माहिती होती कच्च्या फणसाच्या आश्चर्यकारक गुणधर्मांबद्दल. तर तुम्ही काय विचार करताय? तुम्ही तुमच्या आहारात कच्च्या फणसाचा वापर कधीपासून सुरू करताय? याबाबत आपले काही अनुभव आणि प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि मुख्य म्हणजे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तसंच या व्हिडिओला आपल्या मित्रमंडळींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, ज्यांना या माहितीचा अगदी योग्य वापर करता येऊ शकतो. तर आपल्या डॉक्टरांसोबत देखील कच्च्या फणसाच्या फायबरच्या बेनिफिट्सबद्दल नक्की डिस्कस करा. आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या जॅकफ्रूट डेली या चॅनलला अगदी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.